अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीत आजोबावर गोळीबार करून फरार झालेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेनं मुळा धरण परिसरातून ताब्यात घेतलाय। आरोपीकडून गावठी कट्ट्यासह 2,04,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। 29 मे 2026 रोजी फिर्यादी दगडू कोहकडे याच्यावर आरोपी प्रवीण कोहकडे यानं गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून फिर्यादीस जीवेठार मारण्याच्या उद्देशानं गावठी कट्ट्यातून गोळीबार करून पळून गेला होता। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करत आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना करण्यात आलं। दरम्यान पथक आरोपीचा शोध घेत असताना पथकास आरोपी हा बारगाव नांदूर ते मुळा डॅम परिसरात संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली। पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे एक इसम विना नंबरच्या मोटरसायकलवर जाताना दिसला। पथकानं त्याला ताब्यात घेत त्याचं नाव विचारलं असता त्यानं प्रवीण कोहकडे राहणार मोमीन आखाडा तालुका राहुरी असं सांगितलं। ताब्यातील इसमाच्या जवळून 30,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 4,000 रुपये किमतीचे 4 जिवंत कारतूस, मोबाईल, गावठी कट्टा ठेवण्याचे लेटर पाऊच, कारतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या असा एकूण 2,04,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या आरोपीला गुन्ह्याच्या तपासकामी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं असून अटक करण्यात आली आहे। गुन्ह्याचा अधिक तपास राहुरी पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।